नमस्कार, आपले सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय जाणून घ्या. काय महत्त्वाचा निर्णय घेतलेला राज्य सरकारने या व्हिडिओच्या माध्यमातून? त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण सबस्क्राईब करा असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागामार्फत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दिनांक 28 मार्च 2025 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार पेन्शन विकल्प सादर करण्यासाठी दिलेली मुदत वाढवून 31 मार्च 2026 पर्यंत करण्यात आली आहे. ही मुदत अंतिम असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. एनपीएस कर्मचाऱ्यांसाठी दोन पर्याय उपलब्ध. सदर शासन निर्णयानुसार सध्या एनपीएस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन पेन्शन योजनांपैकी एक निवडण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आणि दुसरी आहे केंद्र शासनाची युनिफाईड पेन्शन योजना. कर्मचाऱ्यांनी आपल्या गरजेनुसार व फायद्यांचा विचार करून योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे. 31 मार्च 2026 हीच अंतिम संधी. वित्त विभागाने स्पष्ट केले आहे की 31 मार्च 2026 ही पेन्शन विकल्प सादर करण्यासाठीची अंतिम मुदत आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. म्हणून पात्र कर्मचाऱ्यांनी वेळेत आपला निर्णय घेऊन संबंधित विभागाकडे विकल्प सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी काय करावे? मित्रांनो, आपल्या सेवा नोंदणी व पात्रता तपासा. दोन्ही पेन्शन योजनांचे फायदे तोटे समजून घ्या. संबंधित विभाग किंवा कार्यालयाशी संपर्क साधा. अंतिम मुदतीपूर्वी विकल्प सादर करा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास भविष्यातील आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होऊ शकते. त्यामुळे कोणतीही घाई न करता पण वेळ न दवडता 31 मार्च 2026 पूर्वी पेन्शन विकल्प सादर करणे आवश्यक आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.